टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसानं कोल्हापुरात दावा केल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाचा अक्षरशः पोलखोल केला असं म्हणावं लागेल। मी जिथं आत्ता उभा आहे ते तुम्हाला वाटेल एखादं कोल्हापुरातील तळ किंवा खण आहे, मात्र मी आत्ता उभा आहे कोल्हापुरातल्या गांधी मैदाना परिसरामध्ये आणि ही गांधी मैदानाची अवस्था आपण बघू शकतो। एखाद्या तळ्याचं स्वरूप या गांधी मैदानाला आल्याचं पाहायला मिळते। गांधी मैदान आणि परिसरामध्ये जे काही ड्रेनेज आहे ते ड्रेनेजचं पाणी थेट या सगळ्या गांधी मैदानमध्ये येतंय। त्याचबरोबर पावसाचं पाणी देखील याच गांधी मैदानमध्ये साचतंय आणि त्यामुळे आपण बघू शकतो या सगळ्या गांधी मैदानाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते। ज्या गांधी मैदानामध्ये अक्षरशः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून ते प्रियंका गांधी, राज ठाकरे अशा मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, त्या गांधी मैदानचं आजचं हे विदारक दृश्य आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते। खरं तर या सगळ्या गांधी मैदानामध्ये पाणी साचू नये यासाठी जवळपास 55 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाकडून केला जातोय। मात्र इतके पैसे खर्च केल्यानंतर देखील पहिल्याच पावसामध्ये या सगळ्या गांधी मैदानाची काय अवस्था आहे हे आपण बघू शकतो। या गांधी मैदानामध्ये जवळपास आता 10 ते 15 फूट पाणी आपल्याला पाहायला मिळते। काल खासदार शाहू छत्रपती यांनी देखील या सगळ्या गंभीर परिस्थितीची पाहणी देखील केलेली आहे। गेले 4 ते 5 दिवसापासून अशा पद्धतीने हे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असल्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये दुर्गंधी देखील पसरल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आजूबाजूच्या झाडाची देखील पडझड झालेली आहे, त्याकडे देखील महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष नाही, अशा पद्धतीची स्थिती आहे ती पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीने या सगळ्या गांधी मैदानाला आता तळ्याचं स्वरूप देखील आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाने देखील याच गांधी मैदानामध्ये काही दिवसापूर्वी प्रतिकात्मक आंदोलन देखील केलेलं होतं, मात्र तरी देखील हे सगळं पाणी निचरा करण्यात महानगरपालिकेला अपयश आल्याचं पाहायला मिळते। जर पहिल्याच पावसामध्ये अवकाळी पावसामध्ये जर या सगळ्या गांधी मैदानाची अशी अवस्था असेल तर पावसाळ्यात काय होणार असा प्रश्न आता इथल्या सगळ्या स्थानिक नागरिकांना पडलेला आहे। आणि ह्या सगळ्या गांधी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी जो काही 55 कोटी रुपयाचा खर्च केला गेला तो नेमका कुठे गेला हा देखील प्रश्न इथल्या स्थानिकांना पडलेला आहे। आणि त्यामुळे जर पहिल्याच पावसात अशा पद्धतीची स्थिती या सगळ्या गांधी मैदानाची असेल तर ऐन पावसाळ्यामध्ये काय होईल याचा विचार न केलेलाच बरा। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।